उमेदवार होत्या, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे त्यांचं काम माहिती आहे, त्यांचं नाव माहिती आहे, सगळं माहिती आहे। पाहतोय रॅलीमधलं हे वातावरण, प्रचंड असं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी महायुतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहे। गिरीश भाऊ आपण संकटमोचक आहात, संकटमोचक म्हणून आपली ओळख आहे आणि आता आपण आलात आणि एका दिवसामध्ये खरं तर नाशिकचं चित्र बदललं, उमेदवारी जाहीर झाली, काय चमत्कार असा आपण? नाही, काय उमेदवारी बदलायचा प्रश्न नाही, उमेदवार तेच आहे, दोघे आमचे खासदारच आहेत। पण उशीर जरी झाला असला तरी कार्यकर्त्यांचा तुम्ही उत्साह बघताय, ही गर्दी बघताय आणि मी पुन्हा त्यावेळेस सांगेल की मागच्या वेळेपेक्षाही हे दोन्ही उमेदवार अधिक मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील। नक्कीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात येत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन या सगळ्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला अतिशय मोठं शक्ती प्रदर्शन, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह खूप मोठा आहे, गेल्या वेळेपेक्षाही जास्त गर्दी फॉर्म भरताना आज या ठिकाणी आहे आणि आपण 4 जूनला निकाल लागेल त्यावेळेला अधिक मताधिक्याने गेल्या वेळेपेक्षा दोन्ही उमेदवार हे निवडून येतील। विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत, गद्दारांना गाडू अशा पद्धतीची भाषा। मला वाटतं त्यांचा दुसरा मुद्दा नाहीये, विकासाचा मुद्दा नाहीये, त्यामुळे आता गद्दार कोण कोण नाही दोघं ठरवतील ना, उलट यांनाच पक्षाने बाहेर काढलेलं आहे। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी रॅलीच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दिंडोरी आणि नाशिक दोन्ही ठिकाणी महायुतीचा विजय होणार आहे। सर मला ऑफर आलेली होती, त्याच्यावर कालच बोललोय। आपण पाहतोय महायुतीची रॅली नाशिक मधून आता निघालेली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा येणार आमच्या, महाराष्ट्रात सगळे रेकॉर्ड तोडू सांगितलं। महाराष्ट्रात सर्व रेकॉर्ड तोडू असं जी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि एकूणच नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला आज उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। नाशिकमध्ये आपण महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहतोय। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ हे सुद्धा या शक्ती प्रदर्शनामध्ये इथे सामील झाल्याचं आपण पाहतोय। आज हेमंत गोडसे आणि भारती पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। आणि आता सध्या साम टीव्हीवर आपण थेट दृश्य पाहतोय, नाशिकमधून महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी इथे सुरू असल्याचं मोठ्या संख्येनं यावेळी महायुतीचे सर्व